आज मला देव प्राप्त नाही, तरी पण माझे 4 शब्द तुम्हाला ऐकावेसे वाटतात. मग विचार करा, ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करत असतील आणि तुकोबारायांचं कीर्तन साक्षात छत्रपती शिवराय ऐकायला बसले असतील, त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, शिवबा तुम्ही जी तलवारीने क्रांती करताय ना, त्याच्या जोरावर आम्ही आमच्या मुखामध्ये त्या भगवंताचं स्वातंत्र्याने नाव घेऊ शकतो. तुमच्या हातातली तलवार तुम्ही बाजूला ठेवली तर आमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आम्ही घेऊ शकत नाही. अगदी त्याच प्रकारे आपण पण जीवन जगत असताना जी लोक आपल्या धर्मासाठी कार्य करतात, आपल्या भगवंतासाठी कार्य करतात, माणुसकीचं रक्षण करण्याकरिता समाजाचं प्रतिनिधित्व करतात, त्या लोकांना आपण बळ देणं हे सर्वसामान्य व्यक्तीचं आद्य कर्तव्य आहे. आणि त्यासाठी तुम्ही सारे धजवता. आणि जर तसं नसतं तर इथं गणपती बाप्पाचा एवढा मोठा उत्सव साजराच झाला नसता. कारण की सोपं नाही महाराज. पूर्वी 10-12 गावातून एखादा ओरडायचा, देव काय खराय का? पण आज प्रत्येक गावातून 10-12 जण ओरडत सुटतात, देव काय खराय का? अहो विचार करा, ज्या देवाने तुम्हाला आम्हाला जन्माला घातलं, ज्या देवामुळे तुमचं माझं अस्तित्व आहे, त्या देवाच्या अस्तित्वावर शंका उपलब्ध करावं इतकं वाईट मन काय काय व्यक्तींचं नाही, आपल्याच धर्मात जन्माला आलेल्या व्यक्तींचं. मग विचार कर, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि पुढे जाऊन आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांना काही काही व्यक्ती हिणवतात. ही हिंदू धर्मातली लोक ना अडाणी आहेत, अशिक्षित आहेत का? ही दगडाची पूजा करतात, ही मूर्तीची पूजा करतात, त्यामुळे हिंदू लोक कशी आहेत? अशिक्षित आहेत, अंधश्रद्धाळू आहेत. अहो विचार करा, ज्या व्यक्तीने 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरामध्ये जागतिक धार्मिक सभा भरली, त्या धर्म परिषदेमध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलं, असे सर्वांचे लाडके स्वामी विवेकानंद हे ज्यावेळेस एका बादशाच्या दरबारात होते, बादशाह विवेकानंदांना अतिशय कठीण कठीण प्रश्न विचारत होता, जेणेकरून त्या बादशाला आपल्या विवेकानंदांचा पान उतारा करायचा होता. पण विवेकानंद अतिशय चाणाक्ष बुद्धीने परिपक्व असलेले प्रत्येक प्रश्नाचं अतिशय सडेतोडाचं उत्तर देत होते. पण बादशाहने विवेकानंदांना डिवचण्याकरिता एक प्रश्न विचारला. बादशाह म्हणला, अहो विवेकानंद, काय तुमच्या धर्मातली लोक दगडाची पूजा करतात आणि दगडात काय देव असतो का? आता विवेकानंद हजर जबाबी होते. विवेकानंद त्याला तर्क वितर्क करत बसले नाहीत. विवेकानंदांनी इकडे तिकडे नजर टाकली. विवेकानंद म्हणले, बादशाह हा फोटो कुणाचा आहे? बादशाह म्हणला, माझ्या वडिलांचा आहे. विवेकानंद म्हणले, घ्या खाली. बादशाहने फोटो खाली घेतला. विवेकानंद म्हणले, आता जमिनीवर ठेवा. बादशाहने फोटो जमिनीवर ठेवला आणि मग विवेकानंद म्हणले, बादशाह आता फोटोवर थुंका. बादशाह आपल्या वडिलांच्या फोटो थुकल का? बादशाह रागाने लालबुंद झाला. विवेकानंदाने म्हणला, अहो विवेकानंद, मी तुम्हाला संत समजलो, संन्यासी समजलो, योगी समजलो, तुम्ही मला माझ्या वडिलांवर थुंकायला लावताय. विवेकानंद लाव, इथं कुठं वडील आहे? हा तर काही कागदाने चित्राने रंगाने तयार झालेला फोटो आहे, इथं कुठं वडील आहे? त्यावेळेस बादशाह म्हणतो, विवेकानंद, तुम्हाला हा फोटो चित्र रंग जरी दिसत असला तरी पण त्यात मला माझ्या वडिलांचं अस्तित्व दिसतं. मग विवेकानंद बादशाहला, बादशाह, जरी तुला तो दगड दिसत असला तरी पण त्यात आम्हाला आमचा गणपती बाप्पा दिसतो. ही सांगण्याची गरज आहे. आज आपण आपल्या लेकरांना आपल्या धर्माबद्दल जाग करून देणं गरजेचं आहे.